मित्रांनो, भारतीय राज्यघटना यावरती हमखास प्रश्न येतो, एक्झाम कोणतीही असू द्या. चला मग बघा, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? जर असा प्रश्न आला तर भारताचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे बघा, राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बघा, राज्याचा प्रथम नागरिक असतो राज्यपाल. आता तुम्हाला हे माहिती आहे का की राज्यपाल हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न आहे बघा, जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर जिल्ह्याचा प्रथम नागरिक पालकमंत्री असतो. आणि सर्वात शेवटचा म्हणजे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, राज्याचा राज्यपाल, जिल्ह्याचा पालकमंत्री आणि सर्वात शेवटचं म्हणजे शहराचा महापौर. पुढील प्रश्न आहे बघा, आता प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? बघा, यावरती प्रश्न हमखास येतो की आपली भारतीय राज्यघटना अंमलात 26 जानेवारी 1950 यावेळेस आली होती बघा. पुढील प्रश्न आहे दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे खूप महत्त्वाचा, राज्यघटनाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याचे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाचा आत्मा आणि हृदय हे कलम 32ला सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढील प्रश्न, भारतरत्न पुरस्कार प्राप्त कोण आहेत? जर असा प्रश्न आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुच्छेद आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अनुच्छेद आहेत 448. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे बाकीचे ऑप्शन जे आहेत यामध्ये गोंधळायचं नाही. जे ओरिजिनल आहे बघा त्यावरती लक्ष द्यायचं. 448. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत? पार्ट्स किती आहेत बघा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये? तर 25 पार्ट्स आहे. आणि कलम किती? तर 448. आता पुढील खूप महत्त्वाचं आहे बघा, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मूलभूत अधिकार किती आहेत? तर एकूण 6 मूलभूत अधिकार आहे. यावरती प्रश्न येतो. 6 आहेत परंतु कोणते? आता हे थोडक्यात बघू. आता पहिला मूलभूत अधिकार आहे बघा समानतेचा अधिकार. दुसरा आहे बघा स्वातंत्र्याचा अधिकार, शोषण विरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देखील मूलभूत अधिकारामध्ये येतो. पुढे आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचा अधिकार आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये मिळालेला आहे. पुढील आहे बघा घटनात्मक आणि उपायाचा अधिकार, हे देखील आपल्याला भेटलेलं आहे मूलभूत अधिकारामध्येच. मूलभूत अधिकार किती? तर एकूण 6 आहेत. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे 7 नंबरचा, शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहेत? शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21. आणि पुढे जे ए लिहिलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की यावरती प्रश्न येतो. हे कन्फ्यूज करण्यासाठी आहे बघा आपल्याला. पुढे आहे समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? समानतेचा अधिकार कलम 14 मध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कलम 14 समानतेचा अधिकार. पुढे 9 नंबरचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे बघा, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहेत? तुम्ही कोणत्याही धर्माचे असू द्या, तुम्हाला धर्माचा स्वातंत्र्य कलम 25 यानुसार भेटलेलं आहे. पुढे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशातून घेतली आहेत? आता आपण मूलभूत जी कर्तव्य आहे हे आपण रशिया या देशाकडून घेतलेली आहेत. पुढे भारताची राजभाषा कोणती आहे? आपल्या भारताची राजभाषा आहे बघा हिंदी. पुढचा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि राष्ट्रपती होण्यासाठी आपल्याला 35 वर्ष पूर्ण असावीत आपल्या वयाची. पुढे 13 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ हा फेवरेट क्वेश्चन आहे बघा. TCS, IPPS असो, पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर यावरती प्रश्न येतो. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 14 नंबरचा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहेत? तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतात उच्च न्यायालय किती? तर
25 उच्च न्यायालय आपल्या भारतामध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी, आणि ही नवी दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली, यावरती प्रश्न येतोच. तर बघा, पंचायत राज व्यवस्था ही 73व्या घटनादुरुस्तीने आली. पुढील प्रश्न, राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? हा प्रश्न थोडा रिपीट झाला, तर बघा बाकीचे समजून सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे. प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, आणि सर्वाधिक वेळेस राष्ट्रपती झालेले कोण तर राजेंद्र प्रसाद 2 वेळेस राष्ट्रपती झालेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे का, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखतात तर लोह पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतात. आता जवाहरलाल नेहरू हे कोण आहेत तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत. आता बघा, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते तर राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष होते. आता हे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना शपथ कोण देते तर राष्ट्रपती. त्यांची निवड कोण करतात तर राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहतात. त्यानंतर पुन्हा निवडणुकाने ते निवडून येऊ शकतात. 35 वर्ष त्यांची वयाची पूर्ण असावीत, हे देखील लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्रपतींना आपल्या पदावरून काढणे एवढं सोपं नाही, परंतु काढायचं असेल तर महाअभियोग करावा लागतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे बघा, उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण करतो तर उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदचे सदस्य करतात. बघा, उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदचे सदस्य करतात. पुढील प्रश्न, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतो? पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करतो. सध्या राष्ट्रपती कोण तर द्रौपदी मुर्मू. पुढील प्रश्न 20 नंबरचा, मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते तर मंत्रिमंडळ लोकसभेवर जबाबदार असते. पुढील प्रश्न 21 नंबरचा आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हा मागाशी बघितला. आता पुढील प्रश्न आहे 23 नंबरचा, राज्यसभा कायम सभागृह आहे का तर होय, राज्यसभा ही कायम सभागृह आहे. पुढील प्रश्न 24 नंबरचा आहे, राज्यसभेचे कमाल सदस्य किती आहेत तर बघा, राज्यसभेचे कमाल सदस्य 245 आहेत. संसदेमध्ये किती सभागृह आहेत यावरती प्रश्न येतो की संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. पुढील प्रश्न 26 नंबरचा प्रश्न आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती करतात राष्ट्रपती. आता तुम्हाला यावरती असा प्रश्न येतो की नामधारी कोण आणि कार्यकारी कोण? तर नामधारी जे काय आहे राष्ट्रपती असतात आणि कार्यकारी पंतप्रधान असतात. नामधारी एक वेगळं आहे आणि कार्यकारी हे वेगळं. नामधारी राष्ट्रपती आणि कार्यकारी कोण तर पंतप्रधान. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी. आता बाकीचे बघू. तामिळनाडूची राजधानी आहे बघा चेन्नई, महाराष्ट्राची मुंबई, आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. हे काही राज्यघटनेचे प्रश्न होते. आता भूगोलचे प्रश्न बघू. बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणले तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पुढे आहे 2 नंबरचा, महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी गोदावरी आहे. याचं उगमस्थान कुठे असा प्रश्न जर आला तर त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. पहिले मातीचे धरण कुठे आहे असा जर प्रश्न आला तर नाशिक या जिल्ह्यामध्ये पहिले मातीचे धरण आहेत. पुढे आहे बघा 3रा प्रश्न, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? आपले जे महाराष्ट्र आहे त्याचा समुद्रकिनारा अरबी समुद्राला लागून आहे. पुढील प्रश्न, कोकण प्रदेशाची राजधानी कोणती? तर कोकण ही जो प्रदेश आहे याची राजधानी आहे मुंबई. 5 नंबरचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय? तर पश्चिम घाट म्हणून देखील सह्याद्री पर्वतरांगेला ओळखतात. पश्चिम घाट म्हणून. आता तुम्हाला माहिती का सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती जर असा प्रश्न आपल्याला आला
तर सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली ही पर्वतरांग. आता ही अरवली पर्वतरांग कोठे आहे जर असा प्रश्न आला तर राजस्थान या राज्यामध्ये. आता हा राजस्थान राज्य म्हणजे नेमकं कोणता, तर राजस्थान हा राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य आहे. आता मग क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता, तर सर्वात लहान आहे गोवा. सर्वात मोठा कोणता, तर सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान, ज्याची राजधानी जयपूर, त्यालाच आपण पिंक सिटी म्हणतो. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाने कोणते, तर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने कोणता, तर बघा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाने कोणता, तर मुंबई शहर. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते, पश्चिमेकडे तापी नदी वाहते.